रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर. आजचा संविधान समता दिंडीचा मुक्काम बारामती येथे. पण दुपारच्या 20व्याला संविधान समता दिंडी बारामती फार्मसी कॉलेजजवळ उभी होती. दिंडीचा टेम्पो पाहून काही लोक मला शोधू लागले. आमच्या वारकऱ्यांनी सांगितलं की काही लोक तुम्हाला महाराज शोधत आहेत. मला प्रश्न पडला, कोण असावं बरं, का शोधत असावे बरं. असा मनामध्ये प्रश्न असतानाच समोरून 2-3 जण आले आणि त्यांनी विचारलं, ह्या संविधान समता दिंडीचं चालक कोण आहे. मी नम्रपणे हात जोडून म्हणालो की मीच आहे. माझ्या चेहऱ्यावर असणारे प्रश्नचिन्ह पाहून त्यांनी सांगायला खुलासा केला की आम्ही 4 जण हे बारामतीमध्ये प्राध्यापक आहोत. गेल्या वर्षीही तुमची दिंडी पाहिली होती आणि आजही पाहिली आणि संविधानासारखा विषय दिंडीमध्ये सांगितला जातो हे पाहून आम्हाला खूप चांगलं वाटलं, खूप आनंद वाटला आणि म्हणून आम्ही तुम्हाला शोधत आलेलो आहोत. या तिघांनीही अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया या दिंडीला पाहिल्यानंतर दिल्या. त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण त्यांच्या शब्दात ऐकाव्या. त्यापूर्वी सकाळी आणखीन 2 गट आमच्याबरोबर सहभागी झाले होते. रामकृष्ण हरी. मी प्राध्यापक डॉक्टर संजय खिलारे, विद्याप्रतिष्ठान बारामती या ठिकाणी इंग्रजीचा प्राध्यापक आहे आणि साहित्याचा प्राध्यापक आहे. हे भारतातलं संत परंपरा आहे आणि संत परंपरेपासून ही जी विद्रोहाची परंपरा सुरू आहे त्या विद्रोहाची परंपरा मध्यंतरी कुठेतरी सौहार्द किंवा ज्याला आपण म्हणू धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम आणि धार्मिकता ह्या सगळ्या गोष्टी असताना धर्माच्या बरोबरच जी महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये मानव हा घटक मुख्य ठेवून संविधान समता दिंडी कार्यकर्ते आहे. माझ्या या समता दिंडीसाठी समता दिंडीतल्या सगळ्या वारकऱ्यांना आणि त्याचबरोबर श्यामसुंदर महाराजांना यांना खरं तर शुभेच्छा आणि आम्ही त्याचा एक पार्ट होऊ इच्छितो, पार्ट होऊ शकतो याचा जो विश्वास दिला महाराजांनी त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच मनापासून कौतुक करतो. आभार, धन्यवाद. संविधान समता दिंडी सोबत काही क्षण घालवता आले आणि ह्या समता संविधान दिंडीचे कार्य बघून मनाला आनंद दिला. मनाला खरोखर समाधान मिळालं की संत तुकाराम महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने या दिंडीत अशा पद्धतीने गेले 7 वर्ष हे कार्यकर्ते, हे महाराज राबवत आहेत आणि ही खरोखरच खूप मोठी सेवा म्हणता येईल. तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य पालखीच्या मार्गाने खरोखरच कौतुकास्पद असं हे कार्य आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी या संविधान दिंडीसोबत राहण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर महेश गायकवाड. मी दिंडीविषयी आणि खरं तर संविधान समता दिंडीविषयी एवढंच बोलेल. आजच्या जगाला बुद्धाची गरज आहे आणि हे बुद्धत्वाचं काम करणारी ही 3 माणसं मला आता तरी दिंडीत दिसत आहेत की संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज ही समानतेची शिकवण या 2 संतांनी आपल्या महाराष्ट्राची परंपरा राखली आणि त्याचं पुढे खरं तर लिखित स्वरूपातलं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. जे संविधान लिहिलं त्याच्यामुळे आज जे आपण स्वातंत्र्यात जगतोय त्यासाठी गेल्या 2500 वर्षापासून जर कार्य असेल तर बुद्ध असतील, संत तुकाराम असतील, संत ज्ञानोबा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अगदी महात्मा गांधी असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, ही सगळी मंडळी आपल्याला समानतेची वागणूक देण्याचं काम करतायत आणि महाराष्ट्रात खरं तर हे खूप मोठी संपत्ती आहे ही. तर हे खरं तर जगभरात मी म्हणेन की जगाला खूप शांततेचा संदेश देण्याचं काम ही दिंडी करते. त्याबद्दल मी त्यांचं श्यामसुंदर महाराजांचं मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. गेल्या 50 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा पाठीमागच्या कालखंडामध्ये झालेले कबीर असतील, संत रविदास असेल, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांचे विचार आज वारीच्या माध्यमातून हबप श्यामसुंदर सोन्नर हे वारीच्या माध्यमातून समाजाला आपले विचार व्यक्त करतायत आणि ते रुजवत आहेत समाजामध्ये. त्याबद्दल त्यांचं मी आभारी मानतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल श्यामसुंदर हबप श्यामसुंदर सोनार महाराज यांनी पुणे समताभूमी येथून महात्मा फुले यांच्या वाड्यापासून तर पंढरपूरपर्यंत जी संविधान समता रॅली काढलेली आहे, या संविधान समता रॅलीमध्ये संविधानाची जनजागृती करण्यासाठी त्यांनी जे काम चालवलेलं आहे, कार्य करत आहे, या कार्याला तुमकरांच्या वतीनं संविधान
जनजागृती समितीच्या वतीनं या ठिकाणी अबप सोन्नर महाराज यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. हबप श्यामसुंदर महाराज यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो खूप मोठा स्तुत्य आणि संविधानाचा प्रचार जागर आणि जागृती आणि संतांच्या माध्यमातून, संतांच्या अभंगातून, संतांच्या ओव्यामधून जे संविधान सांगितलं जातं ते सांगणारे, संविधान सांगणारे म्हणजे आमचे सोन्नर महाराज यांचा खूप चांगला उपक्रम आहे आणि पुढे असाच त्यांनी चालू ठेवावा अशी आमच्या खूप इच्छा असेल. त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण पिंपरी चिंचवडकर संविधान सजगता मंच तसेच संविधान दिन सोहळा समिती यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो.